नमस्कार, मी ऋषी करत. मित्रांनो, नवोदय विद्यालय समितीमध्ये 1300 पेक्षाही जास्त जागांसाठी भरती निघालेली आहे. जर तुम्ही 10वी पास असाल किंवा 12वी पास असाल, ITI झालं असेल, तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झालं नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. सर्वप्रथम मित्रांनो, या ठिकाणी जाहिरात आपण बघूयात. 22/3/2024 पासून ते 30 एप्रिलपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि 30 एप्रिलपर्यंतच या ठिकाणी तुम्ही पेमेंटसुद्धा करू शकता. खाली वेबसाईट वगैरे या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे. आता तो फॉर्म कसा भरायचा आपण या ठिकाणी बघूयात. पेमेंट वगैरे दिलं आहे. या ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून डायरेक्टली या वेबसाईटवर येऊ शकता. इथे बघा, न्यू कॅन्डिडेट रजिस्टर हिअर, यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन बुलेटिनसुद्धा देण्यात आले. सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित बघून घ्या. तुमची फोटोची साईज वगैरे, तुम्हाला पेमेंट किती लागणार आहे, कशा पद्धतीने फॉर्म भरायचा, A to Z माहिती दिली आहे. या ठिकाणी एक कन्सर्ट आहे, या कन्सर्टला तुम्हाला टिक करायचं आहे आणि टिक केल्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही आधार नंबरने सुद्धा या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता किंवा डिजिलॉकर अकाउंट असेल, जर तुमच्याकडे डिजिलॉकर अकाउंट नसेल तरीसुद्धा करू शकता, किंवा ABC ID म्हणजेच ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट IDने सुद्धा या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता किंवा पासपोर्टने करू शकता. सर्वात बेस्ट ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी आधारचा आहे. आधारवरती क्लिक करा. आधारवरती क्लिक केल्यानंतर तुमचा आधार कार्डचा नंबर या ठिकाणी टाकायचा आणि जनरेट OTP वरती क्लिक करा. बघू शकता तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्या नंबरवरती OTP जाईल. तो OTP या ठिकाणी टाका आणि व्हॅलिडेट OTP वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारवरील तुमचं नाव, तुमची डेट ऑफ बर्थ, जेंडर, व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी आलेली आहे. व्यवस्थित चेकआउट करून घ्या. इथे आलं आहे फादर्स नेम. या ठिकाणी फक्त तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. मदर नेममध्ये तुम्हाला तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे. डेट ऑफ बर्थ आलेली आहे. जेंडर विचारलं आहे, मेल फिमेल, काय जे जेंडर असेल ते जेंडर द्या. कॅटेगरी या ठिकाणी तुमची जनरल आहे की जनरल OBC आहे की SC आहे, ST आहे, त्या पद्धतीने तुम्हाला द्यायचं आहे. तर आपली OBC NCL आहे म्हणून मी OBC NCL निवडतो. नंतर विचारलं आहे, आर यू एक्स सर्व्हिसमॅन, जर असाल तर यात येस करा, अन्यथा नो करायचं. नंतर बघा, रेग्युलर एम्प्लॉय वगैरे जर तुम्ही असाल सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटचं ते सुद्धा देऊ शकता. नसेल तर नन ऑफ अबाव करा. खाली यायचं. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आता ईमेल ID द्यायचा. ईमेल IDमध्ये जो तुम्ही यूज करता तो ईमेल ID द्या. कन्फर्म ईमेल IDमध्ये तोच ईमेल ID परत टाकायचा आहे. नंतर बघू शकता मोबाईल नंबर आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाका. कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये तोच नंबर टाका. कम्युनिकेशनसाठी तुम्हाला हे दोन्हीसुद्धा उपयोगी पडतील. अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर सोडून द्या. आयडेंटिटी टाईप तुम्ही बँक पासबुक देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड, पासपोर्ट, वोटर कार्ड, रेशन कार्ड, काहीही तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. तर मी या ठिकाणी ऑदर व्हॅलिड गव्हर्नमेंट आयडेंटिटी विथ फोटोग्राफ सिलेक्ट करतो आणि तुम्ही डायरेक्टली आयडेंटिफिकेशन नंबरमध्ये तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकू शकता. नंतर खाली बघू शकता, कॅन्डिडेट डू यू हॅव बेंचमार्क डिसेबिलिटी, जर तुम्ही अपंग असाल तर येस करा, अन्यथा नो करायचं आहे. नंतर तुम्हाला ॲड्रेस द्यायचा आहे आणि जर तुम्ही अपंग असाल तर कोणत्या टाईपमध्ये अपंग आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. नसेल तर डायरेक्ट नो करा. ॲड्रेसमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमचं या ठिकाणी प्रिमेस नंबर द्यायचा आहे, लोकॅलिटी, कंट्री, स्टेट कोणतं आहे ते स्टेट सिलेक्ट करा, तुमचा जिल्हा कोणता आहे डिस्ट्रिक्ट तो सिलेक्ट करा, तुमचा पिनकोड टाकायचं, व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन ॲड्रेस तुमचा फिलअप करायचा आहे. सर्व ॲड्रेस व्यवस्थित टाकल्यानंतर हा जर तुमचा कायमचा पत्ता असेल तर या ठिकाणी सेम ॲज करस्पॉन्ड ॲड्रेसवरती क्लिक करा. वरील ॲड्रेस ॲटोमॅटिकली खाली या ठिकाणी कॉपी होऊन जाईल. तर आपला सेम आहे म्हणून मी टिक करतो. पासवर्ड तुम्ही क्रिएट करायचा, न्यूमरिकल, स्पेशल कॅरेक्टर, नंबर्स, या पद्धतीने pass@123 या पद्धतीने तुम्ही पासवर्ड क्रिएट करू शकता. कन्फर्म पासवर्डमध्ये तोच टाका. सिक्युरिटी क्वेश्चन आहे, तुम्ही जन्म कुठं झाला आहे, बॉर्न, किंवा तुमचं फेवरेट पेट असेल किंवा मिडल नेम असेल, कोणताही एक सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्ट करा.
समजा युअर बॉर्न मी सिलेक्ट करतो, कोणत्या ठिकाणी जन्म झाला आहे, आणि सिक्युरिटी आन्सरमध्ये त्या ठिकाणाचं या ठिकाणी नाव द्या. नंतर खाली यायचं आहे, खाली कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा व्यवस्थित टाका आणि ॲग्री करा. ॲग्री केल्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्या फॉर्मचं प्रिव्ह्यू दाखवलं जाईल. सर्व इन्फॉर्मेशन चेक करून घ्या, बरोबर आहे का. जर बरोबर असेल तर इथं तुमचं नेम, फादर नेम, मदर नेम, DOB, मोबाईल नंबर, ईमेल या बॉक्सला तुम्हाला टिक करत घ्यायचं आहे. तर सर्व इन्फॉर्मेशन बरोबर आहे म्हणून मी टिक करतो आणि आय ॲग्रीवरती क्लिक करून फायनल सबमिट OTP वरती क्लिक करतो. जर चुकलेलं असेल तर तुम्ही एडिट रजिस्ट्रेशनवरती एडिटसुद्धा करू शकता. तुमच्या ईमेलवरती एक OTP आला आहे, तो OTP या ठिकाणी एंटर करा व्हेरीफाय OTPवरती. OTP व्हेरीफाय होईल, तिथे ग्रीन टिक येईल. नंतर सिक्युरिटी पिन कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. या पद्धतीने बघू शकता तुमचं अकाउंट या ठिकाणी व्हेरीफाईड झालेलं आहे. आता या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे तुमचा, पासवर्ड टाकायचा जो तो मला ईमेलद्वारे आलेला ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड जो तुम्ही क्रिएट केला आहे, कॅप्चा टाका आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर दाखवला जाईल, हा कॉपी करून ठेवा. कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करा. 3 स्टेपमध्ये फॉर्म कंप्लीट करायचा आहे, रजिस्ट्रेशन, ॲप्लिकेशन अँड पेमेंट. या पद्धतीने बघू शकता खाली तुम्हाला पोस्ट दिल्या आहेत, ॲप्लाय पोस्ट म्हणून. नंतर मग तुम्हाला जी पोस्ट ॲप्लाय करायचं असेल, असिस्टंट असेल, ज्युनियर ट्रान्सलेटर असेल, लीगल असिस्टंट किंवा स्टेनोग्राफर, कम्प्युटर ऑपरेटर, सर्व पोस्ट या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेले आहे. तुम्हाला जी पोस्ट निवडायची ती पोस्ट या ठिकाणी निवडा. त्याचं क्वालिफिकेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. समजा मी MTS निवडतो, खाली तुम्हाला क्लास 10 लागतं, या ठिकाणी 10वी पास, अशा प्रकारे याला टिक करून घ्यायचं आहे. नंतर तुम्ही समजा दुसरी एखादी पोस्ट निवडली, इलेक्ट्रिशियन निवडायचं, तर त्यासाठी तुम्हाला 10th पास लागेल. नंतर मग बघू शकता तुम्ही मेस होल्डर असाल किंवा ज्युनियर स्टेनोग्राफर किंवा सेक्रेटरी, काही तुम्ही पोस्ट निवडली तर ते क्वालिफिकेशन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. नंतर विचार आर यू वर्किंग ऑन कॉन्टॅक्ट इन NVS. जर तुम्ही NVSमध्ये काम करत असाल कंत्राटी बेसवर तर येस करा, अन्यथा डायरेक्ट नो करायचं आहे. आपण नाही म्हणून मी नो करतो आणि आय ॲग्री करून सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन येईल. नॅशनॅलिटी या ठिकाणी इंडियन सिलेक्ट करा. नंतर खाली तुम्ही बघू शकता मॅरिटल स्टेटस विचारलं आहे. जर तुम्ही मॅरिड असाल तर या ठिकाणी मॅरिड सिलेक्ट करा. जर अनमॅरिड असाल तर अनमॅरिड, डायव्हर्स वगैरे काय जे असेल त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. व्यवस्थित सिलेक्ट करा आणि खाली सेव्ह अँड नेक्स्ट करा. बघू शकता या पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. आता या ठिकाणी तुमचे ॲड्रेस वगैरे आले. नंतर प्लेस तुम्ही अर्बन शहरी भागात राहत असाल तर अर्बन निवडा, ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल निवडा. खाली या ठिकाणी परत सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे येईल, तर याला ओके करायचं. ओके केल्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन द्या. इथे तुम्ही एक्झाम कोणती दिली आहे, डिप्लोमा काय आहे, तर आपलं SSC 10वी आहे म्हणून मी SSC सिलेक्ट करतो. पासिंग मंथ कोणतं आहे तर फेब्रुवारी आहे. तुमचं जे असेल ते निवडा. पासिंग इयर कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पास झालात ते वर्ष निवडा. नंतर बोर्ड यायचं आहे तुमचं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे की आणखीन कोणतं बोर्ड आहे ते बोर्ड या ठिकाणी टाका. समोर तुम्हाला तुमचा रोल नंबर द्यायचा आहे. रोल नंबर व्यवस्थित टाका, जसं तुमच्या मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट असेल त्या पद्धतीने टाकायचं आहे. आणि समोर पर्सेंटेज टाकायचे आहेत, किती पर्सेंटेज तुम्हाला पडलेले आहेत आणि या प्लसवर क्लिक करून ॲड करायचं. याच पद्धतीने तुम्ही 12th म्हणजे HSCचे देऊ शकता, तर ते परत तेही सुद्धा या ठिकाणी तुम्ही ॲड करायचे आहेत असेल तर मी HSC सिलेक्ट करतो. परत पासिंग मंथ कोणतं आहे ते, पासिंग इयर कोणत्या वर्षी तुम्ही 12वी पास झालात ते वर्ष निवडा. परत महाराष्ट्र स्टेट बोर्ड ते की CBSE कोणतं आहे ते निवडायचं, तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड मी निवडून घेतो. परत तुम्हाला तुमच्या 12वीचा रोल नंबर टाका, पर्सेंटेज असतील ती पर्सेंटेज या ठिकाणी टाकायचे आहेत आणि या ठिकाणी ॲड करायचं आहे. जर चुकलं असेल तर तुम्ही डिलीटसुद्धा करू शकता. तर या ठिकाणी मी ॲड करून घेतो. या पद्धतीने तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन द्यायचं आहे. या आय ॲग्री कन्सर्टला टिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता डाटा सेव्ह सक्सेसफुली आलेलं, याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर या ठिकाणी विचारलं आहे तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स आहे का, असेल तर येस, नसेल तर डायरेक्ट नो अँड सेव्ह अँड नेक्स्ट. परत डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे. नंतर आता एक्झाम सेंटर निवडायचे आहेत. कमीत कमी तुम्हाला 3 सेंटर निवडायचे आहेत. तर या ठिकाणी मी महाराष्ट्र राज्य निवडून घेतो आणि महाराष्ट्रातील एक सेंटर निवडतो. परत तुम्हाला महाराष्ट्र राज्य निवडून घ्यायचं आहे. परत तुम्हाला या ठिकाणी एक सेंटर निवडायचं आहे. परत तुम्हाला एक महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे आणि परत सेंटर निवडायचं. मी पुणे, नाशिक, मुंबई या पद्धतीने निवडतो. तुम्हाला जे कम्फर्टेबल असतील ते सेंटर तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. तर या ठिकाणी सेव्ह अँड
नेक्स्ट करा. आता या ठिकाणी बघू शकता फोटोग्राफ्स अपलोड करायचे आहेत. फोटोग्राफमध्ये तुम्ही तुमचा फोटोग्राफ JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये 10 ते 200 KBच्या दरम्यान या ठिकाणी अपलोड करायचं. तर मी या ठिकाणी फोटोग्राफ अपलोड करून घेतो. बघू शकता आता त्याच पद्धतीने तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायची 4 ते 30 KBच्या दरम्यान JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये. परत तुमचं कॅटेगरी सर्टिफिकेट म्हणजेच आपण त्याला कास्ट सर्टिफिकेट म्हणतो, PDF फॉर्मॅटमध्ये 50 ते 300 KBच्या दरम्यान अपलोड करायची. चूज फाईलवरती क्लिक करा. बघू शकता व्ह्यू करून तुम्ही चेक करू शकता. परत तुमचा डाव्या हाताचा अंगठा द्यायचा आहे. 10 ते 200 KBच्या दरम्यान JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्या आणि सबमिट करा. तर मी सर्व अपलोड करतो आणि सबमिट करतो. डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे आपला. याला ओके करायचं आहे. आता तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर दिला व्यवस्थित चेक करा. कॅप्चा टाका आणि सेंड OTPवरती क्लिक करा. तुमच्या मोबाईलवरती एक OTP आलेला आहे. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. 4 अंकी OTP येईल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा कोड दिला आहे. हा कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि या ठिकाणी व्हेरीफाय OTP करून घ्यायचं. तर तुमचा या ठिकाणी OTP हा व्हेरीफाय होईल. या पद्धतीने बघू शकता तुमचा आता ईमेल आणि OTP मोबाईल नंबर दोन्हीसुद्धा व्हेरीफाईड झाले. तुमचे या ठिकाणी पर्सनल इन्फॉर्मेशन दाखवलेले सर्व इन्फॉर्मेशन चेक करून घ्यायचे. बघू शकता या पद्धतीने आणि फायनल सबमिटवरती क्लिक करायचं जर बरोबर असेल तर. चुकलं असेल तर बॅक जा. तर बरोबर होईल म्हणून मी फायनल सबमिट करतो. फायनल सबमिटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता फायनल सबमिट आलं आहे. तर फायनल सबमिटवर क्लिक करा. तुम्हाला पेमेंट आलेलं आहे. या ठिकाणी पे नाववरती क्लिक करा. पे नाव केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता पेमेंट दिलेलं आहे. तुम्ही कोणत्या बँकेतून करू इच्छिता तर आपण SBI सिलेक्ट करतो. SBIवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही UPI किंवा नेट बँकिंगने हे पेमेंट करून घ्यायचं. तर मी नेट बँकिंगने करतो. त्यावरती क्लिक करा. युजर ID पासवर्ड टाकून पेमेंट हा करून घ्यायचं. या पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.